हे आहे मेन गाभाऱ्याच्या समोरचा मंडप, मंदिराच्या डाव्या बाजूनं, आणि हे आहे समोर ठेवलेली मूर्ती मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे, आणि ही त्याच्या शेजारची दिकमाळ आहे. नमस्कार मंडळी, तर आता आम्ही आलो जेजुरीच्या दर्शनाला, जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी. तर सुरुवातीलाच हा लागतो नंदी. हे आहे जेजुरीचं प्रवेशद्वार, महाद्वार. इथूनच आपण जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी आज जाणार आहोत. त्याच्यावर नाव आहे मुख्य महाद्वार. इथून आपण वर जाऊया. हे आतमध्ये आल्यावर, मुख्य द्वारात आल्यावर अशा एकदम खड्या पायऱ्या आहेत, एकदम खड्या आहेत. तर इथून हळूहळू आपण वर जाऊया. इथून वर गेल्यावर आपल्याला भव्य असं मंदिर पाहायला मिळतं. हे समोर ठेवलेलं डिकमाळी हे पूर्ण मंदिराचा परिसर आहे. आणि इथूनच पुढे गेल्यावर आपल्याला चारही साईडनं पहा हळद सांडलेली मिळते. इथं येळकोट तळी उचलल्या जाते. आणि हे आहे मेन गाभारा, जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन पाहून घ्या. येळकोट जय मल्हार. हे आहे घोडा. आणि इथूनच आपण बाहेर आल्याच्या नंतर उजव्या बाजूचा परिसर पाहिला तर इथे लोक तळी उचलतात. इथून शेजारी तुळजाभवानीचं मंदिर आहे. इथून पहा माझी मुलं दर्शन घेत आहेत. असंच आपण पुढं आल्याच्या नंतर हे तुळजाभवानीचं मेन मंदिर. आणि इथून शेजारीच एक मोठी दिकमाळ अशी आहे. हे खूप उंच आहे आणि त्याच्या शेजारीच हे मंदिर आहे. आणि इथून पुढे गेल्याच्या नंतर आपण इथं दर्शन घेऊया. आणि येळकोट जय मल्हार म्हणत असंच पुढं आल्यावर अन्नपूर्णा देवीचं एक मंदिर आहे. अन्नपूर्णा देवीचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण पुढे गेल्यावर एकदम मंदिराच्या समोरच्या साईडला हा कासव आहे. याचं दर्शन घेतात लोक. आणि इथं गणपतीची मूर्ती, हा एक साईडचा सभा मंडप. हे मंदिराचं पूर्ण कळसापासून पूर्ण परिसर. आणि इथं येळकोट जय मल्हार म्हणत असा गुलाल उधळला जातो. हे मंदिराच्या समोरील बाजू. इथे खाली असा पूर्ण हे जेजुरी गाव आणि हे पूर्ण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. खूप सुंदर असं वातावरण आहे. इथं दिवा हा 24 तास जळतो. इथं लोक तेल वाहतात, दिव्याला तेल. आणि हा नंदी. आणि आपण बाहेर आल्यावर हा भगवा झेंडा फडकताना आपल्याला दिसतो. ही माझी मुलगी पहा दर्शनाच्या उत्सुकतेनं पुढे जात आहे. खूप उत्सुकता आहे. भारी दिसतंय ना, खूपच भारी. आणि अशा प्रकारे आता आम्ही घराकडे जात आहोत. इथून आपण बाहेर निघतोय. येळकोट जय मल्हार.